राज्यसभेप्रमाणे विधान परिषद निवडणुकीतही एकनाथ शिंदे करणार धक्का तंत्राचा वापर। एकनाथ शिंदेंकडून बच्चू कडूंना विधान परिषदेची ऑफर। विश्वसनीय सूत्रांची माहिती। देवेंद्र फडणवीस सत्तेवर आल्यापासून महाराष्ट्रात अंधश्रद्धा वाढली, श्याम मानव यांचा खळबळजनक दावा। सुप्रिया सुळे फडणवीस यांच्याशी चर्चेला तयार, मात्र समकक्ष कशाला म्हणतात हे ताईंनी समजून घ्यावं। भाजप महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांची खासदार सुप्रिया सुळेंवर टीका। ठाणे महापालिकेची सर्वसाधारण सभा तहकूब सोबतच मुंबई महानगरपालिकेत नगरसेवकांची ओळख पटवावी, त्यासाठी बॅचचं वाटप। ठाणे पालिकेच्या महासभेत शिंदे सेना भाजपमध्ये कलगीतुरा। शिवसेनेचे नगरसेवक राजेश मोरे यांची भाजप नगरसेवकांवर टीका। महेश शिंदे जी भूमिका घेतली त्याच्या पाठीशी आम्ही, महेश शिंदेंच्या आम्ही संपर्कात असतोच, पालकमंत्री जयकुमार गोरेंचं वक्तव्य। राष्ट्रवादी सामाजिक न्याय सेल प्रदेशाध्यक्ष सुनील मगरे यांना विधान परिषदेवर संधी द्या। अण्णा मनसोडेंसोबत शिष्टमंडळाची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे मागणी। जय पवारांचा बारामतीकरांशी थेट संवाद साधण्यासाठी मोठा निर्णय। प्रत्येक मंगळवारी जय पवार यांचा जनता दरबार। जनतेचे प्रश्न जागेवरच सुटणार। संसदेत नारी शक्ती विधेयकाला मंजुरी नाही। मुंबईत राजकीय वातावरण तापलं। शिवसेनेतर्फे जोगेश्वरी परिसरात जोरदार निषेध आंदोलन। नंदुरबारमध्ये काँग्रेसचा शिवसेनेकडून निषेध। नारी शक्ती वंदन विधेयकाला विरोध करणाऱ्या काँग्रेस आणि इंडिया आघाडीचा शिवसेनेकडून निषेध। पिंपरी चिंचवडमध्ये नारी शक्ती वंदन विधेयकावरून भाजप नगरसेविकांचा निषेध। महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत भाजप नगरसेवकांचा आक्रमक पवित्रा। अजित पवार अपघाती मृत्यू प्रकरणावरून रोहित पवार आक्रमक। अजितदादा अपघात प्रकरणी नवी माहिती कधी उघड करणार? सरकारला 10 मे पर्यंत वेळ, रोहित पवारांचा इशारा। संभाव्य अल निनो पार्श्वभूमीवर बैठक पार। मुख्यमंत्री फडणवीस, कृषी मंत्री भरणे आणि राज्यमंत्री जयस्वाल बैठकीला उपस्थित। जलयुक्त शिवार, गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवारांची कामं तातडीनं पूर्ण करा। वित्त विभागानं तातडीनं निधी उपलब्ध करून द्यावा, मुख्यमंत्री फडणवीसांचे आदेश। महाराष्ट्रात भाजपची युवा जागर यात्रा। भाजप युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक करणार महाराष्ट्र दौरा। मोदींचे डाव आता काम करणार नाहीत, भाजपचा खोटा चेहरा उघडा पडला। काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल। जिल्हा परिषद राड्यानंतर उद्या शिंदे साताऱ्यात। हाय व्होल्टेज राजकीय ड्रामा रंगण्याची चिन्ह। विरोधकांना ते राजकीय उत्तर देणार का याची उत्सुकता। त्यातच आमदार महेश शिंदे अनुपस्थित। जिल्ह्यात वाढली राजकीय दरी। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या सातारा दौऱ्यावर। या पार्श्वभूमीवर अंगापूर आणि गांधी मैदानातील होणाऱ्या कार्यक्रमाच्या ठिकाणांची शंभूराज देसाईंकडून पाहणी। बीएमसीमध्ये सभागृहात गोंधळ। सत्ताधाऱ्यांची सभागृहात घोषणाबाजी। नारी के सन्मान में या महायुती मैदान में। कामकाज सुरू होईपर्यंत घोषणा सुरूच ठेवण्याचा पवित्रा। नाशिकचं प्रकरण अत्यंत गंभीर। संपूर्ण प्रकरणावर राष्ट्रीय महिला आयोगाचं लक्ष। राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांची प्रतिक्रिया। धुळे महापालिकेच्या लताबाई सोनार स्थायी समितीच्या सभापतीपदी, महिला बालकल्याण समितीच्या सभापतीपदी उज्ज्वला ठाकरे, उपसभापतीपदी शोभा भिल यांची बिनविरोध निवड। अमरावती परतवाडा प्रकरणात लक्ष। विजया रहाटकर पोलीस महासंचालकांची घेणार भेट। बीएमसीच्या निधी वाटपात साटम फॅक्टरची चर्चा। मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अमित साटम यांचं निवेदन। अंधेरी पश्चिममधील नगरसेवकांवर निधीची खैरात केल्याचा आरोप। महिला आरक्षणावरून काही लोकांच्या मनात संभ्रम। 2023 मध्ये नारी शक्ती विधेयक पास झालं। 2024च्या लोकसभेत आरक्षण लागू होण्याची अपेक्षा होती, खासदार सुप्रिया सुळेंचं वक्तव्य। 2023 मध्ये नारी शक्ती विधेयक पास झालं होतं। 2.5 वर्ष झाली तरी विधेयकाची अंमलबजावणी का नाही? खासदार सुप्रिया सुळेंचा सवाल। तर मुख्यमंत्री चांगल्या गोष्टी करतात तेव्हा कौतुक करतो, आता विशेष अधिवेशन बोलवलं, यातून तुम्हाला काय मिळालं? खासदार सुप्रिया सुळेंचा सवाल। महिला सुरक्षेची स्थिती अतिशय गंभीर। महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ। सर्वांना सुरक्षित वातावरण देणं शासनाची जबाबदारी। सुप्रिया सुळेंचं फडणवीसांना पत्र। तर विरोधकांनी महिला विरोधी मानसिकतेतून विरोध केला। महिला आरक्षणाची भ्रूण हत्या करत विरोधकांचा जल्लोष। मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। विरोधकांनी 70 कोटी महिलांचा विश्वासघात केला। संसदेत परवा आलेली विधेयक अचानक आलेली नाहीत, मुख्यमंत्री फडणवीसांचं विधान। जनगणना 2027-28ला पूर्ण होण्याची अपेक्षा। 2011च्या जनगणनेनुसार महिला आरक्षण लागू झालं असतं, मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। दक्षिणेकडील राज्यांवर अन्याय टाळण्यासाठी वेगळा निर्णय। मोदींनी उत्तर दक्षिणेतील राज्यांना समान न्याय दिला, मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। तर लोकशाहीमधील महिलांच्या सहभागाची हत्या झाली आहे। विरोधक हे महिलांच्या सत्तेचे सहभागाचे मारक, तर मुख्यमंत्री फडणवीसांचा हा हल्लाबोल।
विरोधकांकडून SC/STतील महिलांच्या जागांवरही कुऱ्हाड. काँग्रेस साथीदारांची सातत्यानं महिलांविरोधी भूमिका. मुख्यमंत्री फडणवीसांची टीका. अनेक राज्यांमध्ये भाजपच्या महिला मुख्यमंत्री झाल्या. महिलांना आरक्षण मिळत नाही तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही. मुख्यमंत्री फडणवीसांची ग्वाही. काँग्रेसनं माझ्यासोबतच महिला आरक्षणावर डिबेट करावं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं काँग्रेसला आव्हान. काँग्रेस उबाठाचा महिला विरोधी चेहरा उघड पाडू. खोटं बोलण्याचं गोल्ड मेडल राहुल गांधींना मिळेल. मुख्यमंत्री फडणवीसांचं विधान. मुख्यमंत्र्यांशी जनतेशी खोटं बोलू नये. महिला विधेयक 2023ला मंजूर झालेलं आहे, मग आता कसली भ्रूण हत्या. खासदार संजय राऊतांचं वक्तव्य. मुख्यमंत्र्यांनी आमचा नाही स्वतःचा निषेध करावा. मुख्यमंत्री पंतप्रधानांनी माफी मागावी. खासदार संजय राऊतांचं विधान. मोदी शहा फडणवीसांना खोटं बोलण्याचा राष्ट्रीय आजार. निवडणूक आयोग केवळ भाजपासाठी काम करतो. खासदार संजय राऊतांचा हल्लाबोल. त्याच्या सभागृहात बोलण्याचं स्वातंत्र्य आहे, त्या विषयाला धरून कामकाज झालं पाहिजे. आमदार संजय केळकर यांचं वक्तव्य. मुंबई महापालिका सभागृहाचं कामकाज ऑनलाईन पाहता येणार. सभागृहाचं पहिल्यांदाच कामकाज लाईव्ह प्रक्षेपित केलं जाणार. रोहित पवारांकडून जयसिंगराव पवारांच्या कुटुंबियांचं सांत्वन. कोल्हापूरच्या मोरेवाडीमधील निवासस्थानी सांत्वनपर भेट. सातारा जिल्ह्यातील महायुतीत अंतर्गत मतभेद उघड. साताऱ्यात आज एकनाथ शिंदेंची सभा. शिंदेंच्या सभेला मला बोलावलं नाही. महेश शिंदेंची माहिती. एक जिल्हा 3 मंत्री तरीही शेतकरी वंचित. यवतमाळात पीक विम्यासाठी शेतकरी आक्रमक. तत्काळ निर्णय घेण्याची मागणी. अमरावतीच्या परतवाडा येथील व्हिडिओ व्हायरल प्रकरण. पोलिसांनी कारवाई करत आरोपी अयान अहमदला अटक केली. फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीसाठी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आंदोलन. धाराशिवमध्ये लोड शेडिंग विरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक. वीज पुरवठा सुरळीत न झाल्यास महावितरण कर्मचाऱ्यांना काम करू देणार नाही. संतप्त कार्यकर्त्यांचा इशारा. नागपूर NGO मधील धर्मांतरण प्रकरणी विहिंप आक्रमक. मुख्य आरोपी रियाज काझी विरोधात कठोर कारवाई करा. विश्व हिंदू परिषदेचं पोलीस उपायुक्त नित्यानंद झा यांना पत्र. तर त्र्यंबकेश्वर मधील VIP दर्शन घोटाळा प्रकरण. विश्वस्त कडलग आणि बेहेरला. खरं तर 24 तारखेपर्यंत पोलिसांची कोठडी. दोघांच्या खात्यावरील आर्थिक व्यवहाराची तपासणी सुरू. नागपुरात आज शिक्षकांचं धरणे आंदोलन. विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचा शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर एल्गार. मार्चचे वेतन तात्काळ देण्यासह शालार्थ तांत्रिक अडचणी दूर करण्याची मागणी. उल्हासनगरमध्ये सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचं आंदोलन. विविध प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन. आपल्या हक्काच्या प्रलंबित देयकांसाठी कर्मचारी आक्रमक. धुळ्यात कंत्राटदारांकडून जलजीवन मिशनचं काम बंद. 1.5 वर्षापासून 40 कोटींची थकबाकी. पाणीपुरवठा कंत्राटदारांचं. CEOच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन. पुण्याच्या भवानी पेठेतील विठोबा मंदिरात संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी राहणार मुक्कामी. या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त, महापौर आणि इतर अधिकाऱ्यांकडून मुक्काम परिसराची पाहणी. बीडमध्ये आरक्षणाच्या वर्गीकरणाच्या मुद्द्यावर आक्रमक. चर्मकार समाज यांचा वर्गीकरणास तीव्र विरोध. बुलढाण्याचे उपविभागीय अधिकारी सक्तीच्या रजेवर. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची तडकाफडकी कारवाई. जिल्ह्यातील महसूल प्रशासनात खळबळ. जालन्यात मर्चंट बँकेत 23 कोटी रुपयांचा आर्थिक अपहार. आर्थिक गुन्हे शाखेकडून 2 आरोपींना अटक. बँकेत ठेवीदारांच्या रांगा. सांगली पेठ महामार्गाच्या वादावर जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पार. 18 मीटरच्या रस्त्याला मंजुरी. उद्यापासून रखडलेल्या रस्त्यावर काम सुरू होणार. सरसंघचालकांच्या सुरक्षा खर्चाविरोधातील याचिका फेटाळली. सरसंघचालकांचा सुरक्षा खर्च RSS कडून वसूल करा. मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात दाखल होती याचिका. अपुऱ्या माहितीच्या आधारे याचिका. कोर्टाचं निरीक्षण. गायक पलाश मुच्छल विरोधात फसवणुकीच्या तक्रारीवर दखल घेण्याची मागणी. अन्यथा सांगली पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयासमोर आंदोलन करू. तक्रारदार विज्ञान माने यांचा इशारा. वाशिम शहरात वाहतूक कोंडी समस्या पुन्हा समोर. RA कॉलेज परिसरात रस्त्याच्या कडेला बेकायदेशीर पार्किंग केल्यानं वाहतुकीचा खोळंबा. अपघाताचा धोका वाढल्यानं वाहन चालकांना नाहक त्रास. जळगावात सोने चांदीची 45 कोटींची उलाढाल. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर मोठी उलाढाल. दरात वाढ असतानाही ग्राहकांकडून सोनं चांदी खरेदी. सोलापुरात पाणी प्रश्नावरून विरोधकांचा सभागृहात गोंधळ. शिवसेना आणि काँग्रेस नगरसेवकांनी एकत्र येऊन पालिकेच्या पायऱ्यांवर केलं आंदोलन. सिंधुदुर्ग जिल्ह्यात बंद असलेली मंदिरं पुन्हा गजबजणार. महाराष्ट्र मंदिर महासंघाचा पुढाकार. अंजनगाव सुरजी शहरात गॅस सिलेंडरचा तुटवडा. संतप्त ग्राहकांचा गॅस एजन्सीवर गोंधळ. खासदार बळवंतराव वानखेडे यांची घटनास्थळी धाव. पंढरपूर शहरातील जिजामाता उद्यानाचं उद्घाटन रखडलं. उद्यानाचं काम निकृष्ट दर्जाचं झाल्याचा आरोप.
वर्धा जिल्हा सरपंच संघटनेची जिल्हा परिषद कार्यालयावर धडक. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या आदेशाची 10 दिवसांनंतरही अंमलबजावणी नसल्याचा सरपंच संघटनेचा आरोप. भिवंडीत छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबिर संपन्न. कार्यक्रमाला आजी माजी ग्रामपंचायत सरपंच सदस्य आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित. पुण्यातील पारगावात ग्रामदैवत मुक्तादेवीची यात्रा उत्साहात साजरी. यात्रेदरम्यान देवीची पालखी सोहळा आणि बैलगाडा शर्यत यात्रेचं मुख्य आकर्षण. सोलापूर प्रभाग क्रमांक 11 मध्ये 10 दिवसांपासून पाणीपुरवठा विस्कळीत. संतप्त नागरिकांचा महापालिकेसमोर घागरी घेऊन आंदोलन. रत्नागिरीत नद्यांमधील गाळ उपशाचं काम प्रगतीपथावर. जलसंपदा विभाग आणि नाम फाउंडेशनच्या माध्यमातून काम सुरू. जळगावच्या नशिराबाद इथे इंडियन ऑइल कंपनीचा असलेला गॅस डेपो मे महिन्याच्या अखेर सुरू होणार. गॅस सेवा सुरू करण्यासाठी प्रशासकीय आणि तांत्रिक तयारी पूर्ण. छत्रपती संभाजीनगरात औरंगपुरा नाव बदलून संभाजी पेठ करण्यावरून वाद. सभापती अनिल मकरिया यांची नाव बदलण्याची मागणी. रत्नागिरीत सवलतीच्या दरात डिझेल वितरित करणाऱ्या मच्छीमार संस्था अडचणीत. राज्यातील 136 मच्छीमारी सहकारी संस्थांचे पंप बंद. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय मार्गावर टँकरमधून गॅसची गळती. अग्निशमन दलाच्या 2 गाड्या घटनास्थळी दाखल. येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालय पुन्हा चर्चेत. उपाधीक्षकांच्या शासकीय निवासस्थानी अनधिकृत धार्मिक स्थळ बांधल्याचा आरोप. संबंधित बंगल्यात ख्रिश्चन धर्माचे चर्च सुरू असल्याचा दावा. कांदिवलीत खासदार मातृशक्ती पोषण वितरण कार्यक्रमाचं आयोजन. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या संकल्पनेतून उपक्रम राबवण्यात आला. धनंजय मुंडेंच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं अनावरण. आंबेडकरांच्या जयंती उत्सवानिमित्त धनंजय मुंडेंच्या मूळ गावी नाथा येथे पुतळ्याचं अनावरण. वर्धात पाणी टंचाईची चाहूल. महाकाली धरणातील पाणीसाठा 50%. 25,000 ग्राहकांसाठी पाणी जपून वापरण्याचं आवाहन. यवतमाळच्या राळेगावात बजरंग दलाचं आंदोलन. बसस्थानक परिसरात टायर जाळून आक्रमक निषेध. दोषींना कठोर कारवाई झाली पाहिजे. प्रशासनाच्या निष्क्रियतेवर कार्यकर्त्यांचा आरोप. जळगाव शहरामध्ये ब्राह्मण संघातर्फे परशुराम जयंतीनिमित्त भव्य मिरवणुकीचं आयोजन. ढोल ताशांच्या गजरात परशुरामाचा जयघोष करत भाविकांची मोठ्या संख्येनं उपस्थिती. जळगावात महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त मिरवणुकीत समाज बांधव मोठ्या संख्येनं सहभागी. बीडच्या आष्टी तालुक्यात चैतन्य मच्छिंद्रनाथ आणि चैतन्य गोरक्षनाथ महाराजांचा यात्रा उत्सव संपन्न. आष्टी तालुक्यातील हजारो भाविक भक्तांनी घेतलं पालखीचं दर्शन. नंदुरबारमध्ये पाणी टंचाईवर प्रशासनाकडून आराखड्याची तयारी. सातपुड्यातील अतिदुर्गम भागासाठी विशेष उपाययोजना. वाशिममध्ये केरोसिनचा अद्याप साठा पोहोचलेलाच नाही. नागरिकांमध्ये संभ्रमाचं वातावरण. वाशिमसाठी 72,000 लिटरचा साठा मंजूर. छत्रपती संभाजीनगर महापालिकेत नामांतराचा धडाका. आज 24 पैकी 9 नामांतर प्रस्तावांवर चर्चा. मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याची टीका. वाशिममध्ये एप्रिलमध्ये पाणी टंचाईचं संकट अधिक तीव्र. वाढत्या तापमानामुळे अनेक गावांमध्ये पाण्याची कमतरता. धुळ्यात कचरा संकलनाऐवजी ठेकेदाराकडून माती भरली जात असल्याचा धक्कादायक प्रकार. धुळे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 16 मधील प्रकार. भाजप नगरसेवक धीरज परदेशी यांनी उघड केला भ्रष्टाचार. वर्ध्यात लोकमान्य टिळक बल्लारशाह एक्सप्रेसला अधिकृत थांबा मंजूर. खासदार अमर काळे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश. युद्धाच्या छायेत परदेश प्रवासाला ब्रेक. पासपोर्ट अर्जामध्ये मोठी घट. अजिंठा लेणी प्रवास 5 रुपयांनी महागला. उन्हाळ्यात पर्यटकांची संख्या घटलेली असतानाच भाडेवाढीमुळे देशी विदेशी पर्यटकांच्या खिशाला कात्री. यवतमाळमधील राळेगाव बेपत्ता मुलीचं प्रकरण. सकल हिंदुत्ववादी संघटना आक्रमक. राळेगाव कडकडीत बंदची हाक. तस्करी प्रकरणात कठोर कारवाईची मागणी. परशुराम तीर्थ मंदिर जीर्णोद्धार कामाचा प्रारंभ. कोल्हापूरच्या कात्यायनी येथे अखिल भारतीय ब्राह्मण महासंघातर्फे मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम. महाराष्ट्र राज्याची मत्स्य निर्यात क्षेत्रात मोठी भरारी. गेल्या 5 वर्षात राज्याची मत्स्य निर्यात दुप्पट. कोकणच्या कोळंबीला अमेरिका आणि चीनसारख्या मोठ्या देशात उच्चांकी मागणी. चंद्रपूरकरांकडून माजी जिल्हाधिकारी विनय गौडा यांचा नागरी सत्कार. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते जाहीर सत्कार. नाशिक आयटी कंपनीतील धर्मांतरण प्रकरण. रजा मेमन आणि शफी शेखला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. दोन्ही संशयितांना न्यायालयात हजर करण्यात आलं. नाशिकमधील आयटी कंपनीतील धर्मांतर प्रकरण. राष्ट्रीय महिला आयोगाकडून गेल्या 2 दिवसांपासून झाडाझडती. नाशिकच्या आयटी कंपनीतील धर्मांतर प्रकरणी तपासात अनेक धक्कादायक बाबी समोर. पैशांची गरज असल्यानं पीडित धर्मांतराच्या छुप्या अजेंड्याला बळी.
लोकशाही मराठी. ऐका, पहा, जागरूक रहा.